नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे, रुक्मिणी काकू फायनली आता अन्वी आणि आयुषला ॲक्सेप्ट करत म्हणतात की मी आता माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा राग नाही आहे, पण मला आता असं वाटतं काळजीपोटी की अन्वी आणि आयुष तुम्ही थोडे दिवस इथेच राहा. तर आयुष म्हणतो की नाही काकू, मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, त्यामुळे मी जाईल, मी अन्वीची काळजी घेईल, तुम्ही काळजी करू नका, पण हे स्वतःला करायचं आहे मला. तेव्हा राघव काकूंना म्हणतो की हो काकू, नका काळजी करू, आयुषवरती माझा पूर्ण विश्वास आहे, तो अन्वीला खूप जीव लावेल आणि तिची काळजीसुद्धा घेईल, त्यामुळे ते त्यांचा योग्य निर्णय घेतला, आजी त्यांना जाऊ द्या. तर असं म्हटल्याबरोबर आता अन्वी आणि आयुष सर्वांची भेट घेत असतात, सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन ते जायला निघतात. अन्वी खूप इमोशनल झालेली असते, पण आयुष म्हणते की मी आहे ना तुझी काळजी करायला, चल मग, असं म्हणून ते निघून जातात. तर दुसरीकडे आता शकुंतलाताई मधूला भेटतात आणि खूप रागात असतात. तर मधू म्हणते की तुम्ही इतक्या रागात का आहेत, काय झालं आहे तिकडे, सिंधू काही म्हणाली का? तेव्हा शकुंतला काकू म्हणतात की मी हारली आहे, माझा मुलगा माझा राहिलेला नाही आहे. तेव्हा आता मधू म्हणते की अहो काकू, तुमच्याच कर्माचे भोग आहेत हे, तुम्हाला मी सांगितलं होतं की त्या सिंधूला अंडर एस्टिमेट करू नका, तरी तुम्ही माझं ऐकलं नाही. आता शकुंतलेला राग येतो, त्या मधूची मान पकडतात आणि म्हणतात की मी शकुंतला आवटे आहे, आज हरलं म्हणून काय झालं गं? कासव आणि ससाच्या स्पर्धेमध्ये सशाला झोप लागली म्हणून कासव जिंकला होता, पण दरवेळेला ससा झोपलेला नसतो, मी जिंकणारच. तेव्हा आता मधू म्हणते की काकू, तुमचं आणि माझं एकच ध्येय आहे ना की सिंधूला बरबाद करायचं, मग मी तुम्हाला साथ देते ना, मला सांगा काय करायचं आहे. आता शकुंतला तिला प्लॅन सांगते, पण इथे आता त्यांचा आवाज म्यूट झालेला आहे. तर आता तो प्लॅन काय आहे आपल्याला हे पुढे कळणार आहे. तर दुसरीकडे राघव हा सिंदूर खूप खुश झालेला असतो, तो सिंधूला किचनमध्ये येऊन भेटतो आणि म्हणतो की सिंधू, खरंच खूप स्ट्रेंथ आहे तुझ्यामुळे, तू दरवेळेला काही ना काही करते आणि वेळेवर सर्वांना वाचवत असते, सर्वांना हेल्प करत आली तू आत्तापर्यंत, पण मी ना खूप मिस करते. तर सिंधू म्हणते की का, कोणाला मिस करताय तुम्ही इतकं? राघव म्हणतो की त्या साधनाला आणि हसायला लागतो. तर आता सिंधू ही साधना असल्याचं नाटक करत त्याच्याशी त्या भाषेत बोलत असते आणि दोघंही खूप रोमॅन्टिक मूडमध्ये बोलत असतात. त्यानंतर आता सिंधू म्हणते की मी आता हळदीचं दूध बनवलं आहे, ते सर्वांना द्यायचं आहे. तर राघव म्हणते की मी देतो, तू आराम कर. तर सिंधू म्हणते की नाही, आपण ना अर्ध अर्ध करून वाटूयात. तितक्यातच सिंधू जायला निघते, तर राघव तिची ओढणी पकडतो. सिंधू म्हणते की हे काय करताय, दूध सांडेल ना? राघव म्हणतो की काही नाही, मला तुला हेल्प करायची आहे, अर्ध्यांना मी देतो दूध आणि अर्ध्यांना तू दे, असं शेअर करत ते निघून जातात. तर दुसरीकडे आता सिंधू हळदीचं दूध द्यायला राजेश्री त्यांच्या रूममध्ये आलेली असते. तर राजेश्रीताई तिथे पुस्तक वाचत बसलेले असतात, जुने बालपणीची. तर सिंधू त्यांना विचारते आणि म्हणते की आई, तुम्ही काय वाचत होतात? तर तेव्हा राजेश्री सांगते की अगं, लहानपणी मी कविता करायची, कविता लिहायची सुद्धा, फक्त आता लग्न झाल्यानंतर मला ते शक्यच नाही झालं. मग सिंधू म्हणते की अहो, आज ना राघवची पार्टी आहे, घरात सर्व येणार आहे, तर मी तुम्हाला एक इन्व्हाइट करते की तुम्ही ह्या पार्टीमध्ये 2 शब्द राघवसाठी बोलला तर काय बिघडणार आहे, असेही तुम्हाला कविता तर करताच येतात ना, तुम्ही मला स्क्रिप्ट बनवून द्या, मीच ती तुम्हाला इंग्लिशमध्ये बनवून देते. पण मात्र त्या दोघींचं बोलणं मधू ऐकते आणि म्हणत असते की म्हणजे आज राघवची पार्टी आहे का घरामध्ये? अच्छा, मग आज तर काहीतरी करायलाच पाहिजे धमाका. आता मधू मनातल्या मनात म्हणत असते की आज नक्कीच राजश्री काकू सिंधूच्या कानाखाली मारतील ना, असं काहीतरी मी करते. आता राघव सकाळी सर्वांना सांगत असतो की आज घरामध्ये पार्टी आहे, त्यामुळे कोणीही कुठेही जायचं नाही आणि मी सिंधूला एक सरप्राईज देणार आहे. सिंधू म्हणते की कोणतं सरप्राईज? राघव म्हणतो की बेडरूममध्ये बघ. आता सिंधू म्हणते की मला माहीत आहे सावी ना, असं म्हटल्याबरोबर राघव म्हणते की तुला कसं कळतं का माझ्या मनातलं, आणि पुन्हा तो सिंधूचं कौतुक करू लागतो. इकडे मधू लगेचच जळते आणि म्हणते की झालं, म्हणजे राघव इतकं कौतुक करतोय का? पण रात्री याच्या उलट असेल, जेव्हा पार्टीमध्ये सिंधूचं तोंड कसं पाडते ना, तेच बघा सर्वांनी. तर मग इकडे राजश्री काकू रुक्मिणीला म्हणतात की मी आज राघवबद्दल स्पीच करणार आहे, मला सिंधूने सांगितलं आहे. तर काकू म्हणतात की अगं सिंधू, तू करते, प्रोत्साहन देते राजश्रीला, ते बरोबर आहे, पण सर्वांनाच हे जमतं असं नाही आहे ना. सिंधू म्हणते की हो काकू, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, त्यांना जर ह्या गोष्टींची आवड आहे तर तीच मी आवड पुन्हा निर्माण केली आहे. तर मधू म्हणते की अगं सिंधू, का हट्टीपणा करतेस, काकू नाही म्हणतायत ना, त्यांना जमणार आहे का हे सगळं, उद्या पाहुण्यांसमोर नाचे की नको? तरी सिंधू ऐकायला तयार नाही आहे. तर पुढील भागामध्ये आता मधू तिच्या रूममध्ये उभी असते आणि तितक्यातच इथे ऋषभ आणि राघव येतात. तिला असं उभं पाहून त्या दोघंही एकमेकांना पाहायला लागतात. इथे त्या दोघांनाही कळतं की म्हणजे मधुराणीचं हे नाटक होतं, ती उभी कसं काय आहे. आता दोघंही तिला जाब विचारणार आहे. तर मग प्रेक्षकांनो, मधू आता काय उत्तर देणार आणि मग आता राघव त्याला कसं फेस करणार आहे? राघव तर खूप चिडलेला आहे मधूला असं पाहून, त्यामुळेच प्रेक्षकांनो राघवला आता संशय आला आहे मधूवरती की मधूचं हे पायांचं नाटक होतं, तिचं सत्य समोर आलेलं आहे. प्रेक्षकांनो, आता पाहत राहा लग्नाची बेडी आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.